आता तुम्ही इथं स्तनपान सल्ला घेण्यासाठी आज आलेला आहात. तुम्हाला इच्छा आहे तुमच्या बाळाला तुमचंच दूध पाजण्याची आणि तीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्या आईला इच्छा आहे की माझ्या बाळाला माझंच दूध मिळावं, त्याच आईचं दूध वाढवू शकता. जी आई खूप घाबरलेली आहे, मनामध्ये खूप टेन्शन आहे, त्या आईचं दूध वाढायला वेळ लागणार. त्या आईच्या मनातली भीती काढून टाकावी लागणार. कारण दूध येणं हे नैसर्गिक आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचं अन्नपदार्थ खाऊन किंवा औषध घेऊन, पावडर घेऊन दूध वाढवायचा प्रयत्न करू शकतो. पण ते सर्व सपोर्टिव्ह आहे. जर त्या आईच्या मनात इच्छाच नसेल की मला दूध यावं किंवा माझं दूध वाढावं, किंवा ती आई खूप घाबरलेली असेल की मला दूध येईल की नाही, माझं दूध माझ्या बाळाला पुरेल की नाही, आता मी हे अन्नपदार्थ खाते तर आहे दूध वाढवण्यासाठी, पण तरी दूध वाढेल की नाही, तर मग त्याचा देखील फायदा होण्याची शक्यता कमीच आहे. जसे की तुम्ही देखील इथे येण्याआधी वेगवेगळ्या पावडर खाऊन आलेला आहात किंवा औषधही ट्राय केलेली आहेत तुम्ही, किंवा तुम्ही अन्नपदार्थ देखील खात आहात की सो कॉल्ड तुम्हाला सांगितलेलं आहे कोणी इतर महिलांनी की त्याने दूध वाढेल, पण तरी देखील तुमचा असा अनुभव आहे की दूध वाढलेलं नाहीये. तर असं का झालं? कारण तुमच्या मनामध्ये धाकधूक आहे, भीती आहे, शंका आहे, जी की अजूनही गेलेली नाही. पण सर्वात चांगली एक गोष्ट आहे की तुमच्या मनामध्ये अजूनही बाळाला स्वतःच दूध पाजण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे आणि हीच इच्छा खूप महत्वाची आहे आईचं दूध वाढण्यासाठी. आईचं दूध वाढण्याची सुरुवातच आहे की आईला आधी इच्छा असावी की आपल्या बाळाला पाजण्यासाठी. तरच त्या आईचा आत्मविश्वास वाढू शकेल आणि तरच आपण दूध वाढीच्या पुढच्या पायरीवर जाऊ शकू. त्यामुळे तुम्हाला जी इच्छा आहे त्याबद्दल तुमचं आधी अभिनंदन.